एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. एक धाबा धावपलकावर इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये जाणार आहे. टॉप 4 मध्ये सेमीफायनलचं तिकीट. पुढचा बॉल केदार बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. साई श्रद्धा त्यांच्या आगे साई माऊली. ओ यावेळी लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच याने वाईट चेंडू घोषित केलाय. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिली क्वार्टर फायनल मॅच जिकडे टीम साई माऊली त्यांच्या अगेन्स्ट साई श्रद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम साई श्रद्धा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय साई माऊली या संघाला. केदार देसाई. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल येते धावपलकावर. एका धावेने आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल रेडी आहेत केदार. ओह क्लीन बॉल. केदारचा हा बॉल बरोबर यष्ट्यांवर. फलंदाज संतोष बात. पहिला विकेटचं बदन गॉन. डीजे पहा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे बाद झाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. चेंडू ज्या प्रकारे थोडीशी उंची ज्या प्रकारे थोड्या उंची गाठायची होती त्या प्रकारची गाठली नाही आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये येत असताना बरोबर स्टँडवर क्लीन बॉल. दांडी गोल. फलंदाज नवीन फलंदाज सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तीन बॉल 3 रन आणि 1 गडी बाद. क्वार्टर फायनलचा मोठा सामना आणि चांगला चेंडू आणि तसाच चांगला फटका सजवलेला आणि 1 धाव. सुंदर असं बॉलिंग चालू आहे ती साई श्रद्धा या टीमची आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग चालू आहे क्वार्टर फायनल मध्ये ओमकार याची केदार याची. सुंदर सुंदर आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षक बॉलरद्वारे 5 बॉल 5 काय ओव्हर टाकत आहेत. सुंदर अशी बॉलिंग चालू आहे. फक्त 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा दिल्या आहेत मोठ्या मॅच मध्ये. काय आहे प्रज्वल उडी मारून नक्कीच 3 धावा वाचवले आहेत टीम साठी. उत्कृष्ट असा फिल्डर. ऍक्शन रिप्ले पहा. डाऊन द ग्राउंडचा फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका. प्रज्वल. ओ व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. भरपूर पाठीमागे होते प्रज्वल आणि त्यानंतर प्रज्वलचा एफर्ट पहा. ऑलमोस्ट बाउंड्रीज होती. समोरून थोडासा चेंडू उसळलेला तरी सुद्धा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक एकदम डिसिप्लिन मध्ये. काल सुद्धा मॅच चालू व्हायच्या आधी अगोदर पहिला ग्राउंडवर हजर राहिलेला प्लेअर तो प्रज्वल. चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रज्वल स्वतः आले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. प्रज्वलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल आपण पाहणार आहोत. 1 ओव्हर 6 रन. स्ट्राइक एंडला सिद्धांत. उत्कृष्ट असं बॉलिंग केदारद्वारे. दुसरी ओव्हर पहिला बॉल घेऊन येतोय प्रज्वल. हो अतिरिक्त थोडी दिशा भरकटला आणि हा वाईड. आणि या वाईडच्या सहाय्यानं 7 रन आणि उत्कृष्ट उत्कृष्ट अंपायरचा डॉटचा. पाठीमागे चकाभाई यांचा आवाज पहा. दर्दी प्रेमी क्रिकेट लवर. उत्कृष्ट समोरून बॅट्समनच्या समोरून बॅटच्या समोरून बॉल फिरवताना उत्कृष्ट अशी बॉलिंग प्रज्वल याची. टॉप क्लास बॉलिंग. शॉट ऑफ द मॅच. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एकदम देखणा. 4
जमिनीला लागत. काय जबरदस्त फटका, ऍक्शन रिप्ले पहा, डाऊन द ग्राउंडचा फटका, पुढे आले, चेंडूला बरोबर बॅटवर फेस केलं आणि हा डाऊन द ग्राउंडचा फटका खेळत असताना बरोबर चेंडू गॅप मधून जात असताना सीमारेषा पार, चौकार. 11 धावा धावपल करतेत. चर्चा कमी करा, 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटं संपली की तुमचा एक खेळाडू बाहेर जाणार आहे. त्यासाठी फिल्डिंग लगेचच लावून घ्या. टॉप क्वालिटी शॉट, क्रिकेटचा सर्वात सुंदर शॉट म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह. त्याच शॉटने एक सुंदर देखना चौका, शॉट ऑफ द मॅच. आणि 1 ओव्हर 2 बॉल नंतर धावा झाले त्या 11. स्कोर अजूनही थोडा कमी आहे. चांगली गोलंदाजी चालू आहे ती साई श्रद्धा या टीमची. आणि तिसरा चेंडू घेऊन प्रज्वल पुन्हा पण यावेळी प्लेयर समोर ठेवलेला. चांगला फिल्डिंग आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. 1.3 बॉल नंतर स्कोर झालाय तो 12. अजूनही स्कोर कंट्रोल मध्ये आहे. उत्कृष्ट अशी बॉलिंग चालली ती प्रज्वल आणि साई श्रद्धा या टीमची. क्वार्टर फायनल मध्ये आपला सर्वोत्तम देखणा खेळ दाखवताना. आणि स्टेप आउट करून चांगला शॉट आणि हा गॅप मध्ये चांगला शॉट, देखना शॉट. 4 दोन्ही फिल्डरला चकमा देऊन जाताना 4 धावा. तेच बरोबर चेंडू गॅप मधून गेला आणि गॅप मधून जात असताना चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. 4 धावा, 16 धावा धावपल करते. चेंडूचा खेळ झाला 4. चला समोर प्लीज इकडून बाहेर व्हा. तुम्हाला जी काही चर्चा करायची आहे पाठीमागे आरामात येऊन करा, काही हरकत नाहीये. आरामात या, आरामात, एकदम आरामात या. समोर बाजूला व्हा प्लीज. सुंदर असं चला पंच मॅच चालू करा. चला, एक वेळ बॉल. जातो, वेळ. 1 बॉल 4 नंतर स्कोर झालाय तो 16. दिवसचा फटका, परंतु काय बॅटवर आला नाही आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. आणि स्कोर झालाय 17. शेवटचा चेंडू बाकी असेल तो या षटकामध्ये. प्रज्वल यांची थोडी अशी महागडी गोलंदाजी, परंतु अजून सुद्धा स्कोर चांगला आहे, कंट्रोल मध्ये आहे स्कोर. आणि हा चांगला 1 धावावर समाधान आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 8. 18. 9च्या सरासरीनं कंट्रोल मध्ये स्कोर आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ह्याचं नाव काय रे? आकाश जाधव का? आणि पुढचा गोलंदाज अनिकेत, कालचा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी एका मॅचचा. आज पुन्हा आपल्या टीमसाठी चांगली परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करेल क्वार्टर फायनलच्या या मोठ्या मॅच मध्ये. नाही, आता अनिकेतला कालचा खेळ आठवावा लागणार आहे. अनिकेतचा पहिला बॉल वाईट. थोडीशी दिशा भरकटताना थोडीस लाईन आणि लेंथवर परत यावं लागेल त्यांना. आणि हा उत्कृष्ट असा यॉर्करचा चेंडू आणि हा स्टंपिंग. मोठा बॅट्समन सिद्धांत चांगली खेळ खेळताना आणि तो बाद झालेला. आणि नवीन बॅट्समन आलेला आहे तो कालचा मॅन ऑफ द मॅच रोहित. चांगल्या फॉर्म मध्ये चालू आहे. मॅन ऑफ द मॅच विरुद्ध मॅन ऑफ द मॅच म्हणजेच क्वालिटी. इनिंग ब्रेक मध्ये दुसऱ्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे या. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस कडे आपण वळणार आहोत. विकेट आले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. केदारने चेंडू बरोबर पकडल्यानंतर एस्टनवर लावला आणि सिद्धांतला मैदान सोडावं लागलं होतं. उत्कृष्ट अशी बॉलिंग चालू आहे ती रोहित याची. आणि फलंदाजीवर, सॉरी माफ करा, रोहित हा बॅटिंगला आहे आणि अनिकेत हा गोलंदाजीवर आहे. इथेच नक्की चला चांगला परत एकदा दिशा भरकटली आणि हा नो चेंडू. आज अनिकेतला काय झालंय काय माहित. काल एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि आज दिशा भरकटायला लागलाय तिचा. आणि 20 रन आणि दांडी गुल पायाच्या मधून. रॉयची दांडी 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 गुल.
थँक्यू टुसे थांबवतोय. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन लगेच या. मान्यवरांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे आणि मान्यवरला जाण्यासाठी उशीर झाला त्यासाठी प्लीज या. तुमच्यासाठी ते थांबल्यात. प्लीज टाकीपाडा आणि श्री प्रस्ता दोन्ही टीम टीमचे टाकीपाडा कॅप्टन. आकाश आणि श्री प्रस्ता 1-1 दोन्ही कॅप्टन लगेच या. नवीन बॅट्समन आलाय तो सँडी. 2 ओव्हर 2 बॉल आणि धावा आहेत त्या 20. 2-2च्या आकडे भरपूर आहेत स्कोर कार्डवर. आणि इथे काय करतोय रे केदार 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे. फक्त 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे. आणि 4 मिनिटात आपल्याला 10 चेंडू टाकायचे आहेत. ओके. ओहो वाईट चेंडू होता परंतु उत्कृष्ट त्याला- शॉट सँडीचा. 4 धावा फाईन लेगच्या दिशेने. मॅच इथून स्टार्ट होणार का? 2 ओव्हर 3 बॉल 24 रन. 24 झालेत. आता पुढे मॅच मध्ये जर 15 ते 20 धावा आले तर एक टफ स्कोरिंग रन होतील. अजून जर 2 विकेट आले तर बॉलिंग साइडचा दबदबा वाढेल. ओ प्रेशर 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 प्रेशर. एका बाउंड्री नंतर प्रेशर. पुन्हा या ओव्हर मध्ये अतिरिक्त 3 ते 4 अतिरिक्त रन आलेले आहेत. अरे वा फुल टॉसला आणि ओ हो 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 हो. अनिकेत बॅटिंग मध्ये चालतात पण बॉलिंग मध्ये मार खातात. हे दाखवतात का मी बॅटिंग मधून रन काढेल पण बॉलिंग मध्ये मी देणार पण भाई. आणि कव्हर्स आणि पॉइंटच्या गॅप मधून उत्कृष्ट असा चौका. आणि सँडी आल्यापासून दोन्ही कॅप्टन या ना. टाकीपाडा टॉस साठी या प्लीज. 2 दिग्गज समालोचक एका बाजूला कुणाल ताते सर आणि त्यांच्या सोबतीनं प्रमोद सडगे सर हे पण जोडी यांना ऐकूया आपण. पुन्हा दिशा भरकटताना. हॅलो 30 रन 2 ओव्हर 4 बॉल 30 रन. जे स्कोर Pressure. कंट्रोल मध्ये होता तो आता थोडा महागा झालेला आहे. प्रेशर दिसतोय पूर्ण अनिकेतवर प्रेशर दिसतोय. 4 मध्ये 12 खर्च केलेत. जर बाउंड्री जरी मारली असती तर 4 मध्ये 16 झाले असते पण त्यांनी व्हाईट मध्ये फक्त आणि फक्त 4 दिलेत. जास्त ना फक्त 4. चांगला फटका. 1 धावाने स्कोर झालाय तो 31. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते अनिकेत. आणि थोडंसं महागडं शतक अनिकेतच्या द्वारे. कारण की पहिल्या 2 ओव्हर मध्ये 18 रन होते आणि या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत 13 रन आलेले आहेत. आणि मोठा सामना आहे क्वार्टर फायनलचा. अजूनही 60 चेंडू शिल्लक. आणि नो 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 ओ नो. ये क्या हो गया. व्हाइट तो गिर ही रहा था अब नो भी चालू हो गया. ले बेटा. आणि इथे 3 वाईड आणि 2 नो. प्रेशर दिसतोय पूर्णपणे प्रेशर दिसतोय अनिकेत. चांगल्या प्लेअरवर सुद्धा प्रेशर आला की त्याचाही परफॉर्मन्स थोडा डाऊन होतो. हे दाखवताना प्रेशर सर्वात मोठं प्रेशर. जो प्रेशर मध्ये खिळतो तोच मोठा प्लेअर असतो. आणि इथे अनिकेत जो मेहनत करता है वही निखरता है. इतना उत्कृष्ट याद असा रखना. चांगला चेंडू बॅट्समनला डिसू केलेला आणि हा सिंगल धावने. नो 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 ओ नो. ये क्या हो रहा है. हे माताजी. पंच तटस्थ असे पंच. एका बाजूला अमित आणि दुसऱ्या बाजूला आनंद सर. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही वाद करू नये. आणि हा नोचा बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि इथे मोठ्या स्क्रीनवर आपल्याला दिसताना रिव्ह्यू.
आणि इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पिचवर जाऊन पंच आपला निर्णय कळवतील. पंचांचा निर्णय नोचा आणि बॉलिंग टीम आपण या मॅच मध्ये आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आता नाही पुढे. एक मिनिट. धावा झाले ते 34 आणि इथे बॉलिंग 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 18 धावा होते, पण या 5 चेंडू मध्ये 16 धावा आलेत. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटच्या चेंडू काय होईल? अनिकेत, तुम्ही वारंवार तुम्हाला कळत येते का तुम्ही 15 मिनिटं फक्त 3 ओव्हर टाकण्यासाठी घेतलंय? ओ नो 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 ओ नो, ये क्या कर दिया भाई? बॅटिंग टीमचे बॅट्समन प्लेयर्स कृपया आपण डगआउट मध्ये बसावं. चला टायमर संपलाय. पंच, आनंद सर, एक टायमर player. संपलाय. एक खेळाडू बाहेर. 1 मिनिट देण्यात येते का? ठीक आहे, 1 मिनिट देण्यात येते. 1 मिनिटानंतर कंप्लीट करायचं आहे षटक. जर नाही कंप्लीट झालं तर एक खेळाडू बाहेर करण्यात येईल. आणि आज बघू शकतात इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ही मॅच सुरू आहे. अजून चांगला शॉट आणि चांगला फिल्डिंग, चांगली बिल्डिंग. खूपच महागड असं षटक. 4-9 आणि 3 वाईड म्हणजेच 22 रन या ओव्हर मध्ये. खूपच महागड. 2 ओव्हर मध्ये 18 होते आणि एकट्याने 22 रन दिलेले आहेत. क्वार्टर फायनलच्या हिशोबाने खूपच महागडी अशी ओव्हर. प्रेशर चांगल्या प्लेयरला खाली पाडू शकते, हे आपण पाहू शकतात. बघू शकतात अनिकेत सारखा एवढा चांगला बॉलर ज्यांनी मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलाय, त्यांनी एका ओव्हर मध्ये 4-9 त्याच्यावरती 2 बाउंड्री आणि 3 वाईट. म्हणजे तुम्ही बघू शकता 17 रन मध्ये 7 रन तर फक्त एक्स्ट्राचे आलेत आणि बाउंड्री सिंगल डबल ते वेगळे. म्हणजे प्रेशर काय असते हे क्लिअर दिसते या अनिकेत वरती. आता जग्गा भाई, भाऊ 20 सेकंड बाकी आहेत. इकडे टायमर ऑन आहे, इकडून आम्हाला दिसते, नो डाऊट. चला चक्का भाई, थोडी घाई करावी. चक्का शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. साई कृपया श्रद्धाने लवकरात घेतलेला लवकर घाई वेळ. करावी. एक प्लेयर बाहेर जाईल. ओहो, उत्कृष्ट आणि तेवढी चांगली फिल्डिंग. कृपया चेंडू. बॅटिंग टीमला वारंवार वॉर्निंग देत. 1 मिनिट थांबायचं आहे. 1 मिनिट. सँडी काय डिसिजन आहे? सिंगल. 2 धाबा आल्यात पहिल्या चेंडूवर. आणि पहा या अगोदर अनाउन्समेंट केलं होतं तुम्हाला मध्ये जाण्यासाठी. 3 वेळा आम्ही अनाउन्समेंट केली. बॅटिंग टीम आपले आयोजित प्लेयर मध्ये. आयोजक कमिटीकडून सांगण्यात येते या अगोदर अनाउन्समेंट केलं होतं मध्ये जाण्यासाठी. पंच, एक खेळाडू बाहेर करण्यात येईल. टायमर संपलाय. ओके, पहिल्या चेंडूवर आल्या 2 धाबा आणि 37 धाबा धावपलकावरती आहेत. मी अजून सांगतो डगआउट मध्ये जा प्लीज. कदाचित हा बाउंड्री सुद्धा आली असती आणि आता रिव्ह्यू पण सुद्धा संपलाय. आपण नाही काय घेऊ शकत. ओके, आतमध्ये जा प्लीज. रेड कॅप, व्हाईट टी शर्ट, रेड कॅप प्लीज. धाबा धावपलकावर ते 37 आणि शेवटचे 5 बॉल टाकण्यासाठी एक फिल्डर. काय झालं राकेश? काय झालं रिव्ह्यू घ्यायचंय तुम्हाला? थांबा 1 मिनिट थांबायचं. बावीस आले.
तीन ओव्हर 40 झालेले. अरे काउंट तिकडे झाले होते 40 अपडेट झाले. बेचाळीस बरोबर ना 142 झालाय बरोबर. लक्ष द्या. कशाला करायला सांगतो दुसरा चेंडू आणि एक धावा. 43. 3 ओव्हर 2 बॉल. पुन्हा असा पंचांचा वाईट चेंडू. माफ करा, डॉट चेंडू. पुढच्या सामन्याचे दोन्ही टीमचे कर्णधार नाव नाही माहित ना मला म्हणून तर मी हे बोललो. टाकीपाडाचा कॅप्टन आणि श्रीप्रष्टा. तीन ओव्हर 4 बॉल 44 रन झालेले आहेत ते. साई माऊली. टाकीपाडा आणि श्रीपस्ता बॉयज यांनी टॉस साठी यायचं आहे. चांगली फिल्डिंग आणि 2 रन याने स्कोर झाले तो 46. शेवटचा चेंडू आणि चांगलं एकदम उत्कृष्ट असं कमबॅक केलंय ते साई माऊली या संघाने. श्रीपस्ता बॉयज टॉस साठी यायचंय लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि आउट. 46 आणि 47. हॅपी क्लब चॅम्पियन ट्रॉफी 2026 एकदम Organized by- बॅलन्सिंग. या सामन्याचं एकदम बॅलन्सिंग म्हणजे दोन्ही साईडला आहे. डिफेंड पण होऊ शकते आणि चेस पण होऊ शकते. हेच आहे क्वार्टर फायनलचा रोमांच. म्हणजे दोन्ही टीम एकदम टॉपचे आहेत. ओम साई कैवारी टीमचे खूप खूप आभार. तसेच आपल्याला लाभलेले उत्कृष्ट अंपायर संदीप दळवी यांचे सुद्धा एकदा आभार. लवकरात लवकर मॅच चालू करावा. आपण आधीच उशिरा चाललो आहोत 2 तास. हॅलो चेक. आणि दुसऱ्या इनिंगचा सुरुवात होताना गोलंदाजी करतील ते सँडी आणि त्यांचा सामना करतील ते स्ट्राइक वर आहेत ते प्रज्वल आणि नॉन स्ट्राइक वर आहेत ते केदार. संदीप दळवी. हॅलो चेक.
आणि ते टायमर हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो पंच 1 मिनिट 1 सेकंड हॅलो हॅलो चेक चालू करा हॅलो चालू करा हॅलो 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 क्वार्टर फायनलचा सामना चालू होताना 47 धावाचं आव्हान स्ट्राईकवर आहे ते प्रज्वल ओहो अतिरिक्त आणि त्याच्यासोबत 1 धाव एक्स्ट्रा श्री गणेशा होताना साई श्रद्धा याची आणि हॅलो पहिलाच चेंडू अवंतर रूपात 2 धावा आलेल्या आहेत वाईट +1 दुसरा पहिला म्हणजे ओव्हर मधला पहिला चेंडू बॉलरचा दुसरा चेंडू टाकण्यात बॅट्समॅन केदार देसाई तयार बॉलर सँडी पहिला चेंडू ओ सुरेख चेंडू ओ हो कॅच सुटला मॅच तुटला एक चेंडू 3 धावा दुसरा चेंडू घेऊन तयार सँडी समोर प्रज्वल पहिला चेंडू ओहो समोरचा फटका समोर चांगला फटका ओ थोडा लवकर थ्रो केला असता तर रनआउटचा चान्स झाला असता पण चांगला फिल्डिंग 2 बॉल 4 रन नक्कीच चांगला थ्रो होता थोडा लेट झाला आणि अतिरिक्त वाईट चेंडू दिशा भरकटताना सँडी 2 बॉल 5 रन याला म्हणतात प्रेशर 2 चेंडू चांगले टाकले तिसरा प्रेशर मुळे वाईट कारण समोर एक असा बॅट्समॅन आहे ज्यांनी एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट घेतलाय चांगला शॉट आणि तेवढीच चांगली फिल्डिंग चांगला फिल्डिंग 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते केदार याला आणि आता सामना करतील ते प्रज्वल गोलंदाजी मार्कवर सँडी आणि इकडे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाच्या 3 मॅच मध्ये साऊथ आफ्रिकाचा स्कोर 165 वर 6 3 बॉल नंतर स्कोर झाला तो 6 चौथा चेंडू घेऊन सँडी चांगला चेंडू उसळी घेताना तेवढा चांगला खेळून काढला 4 बॉल 7 20 बॉल 40 उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सँडी 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा देताना आणि दिशा भरकटली तर पण फिल्डरची चांगली फिल्डिंग चुकीच्या बॉलवर मारलाय आता हे विचार लेग स्टंपच्या 8व्या स्टंपवर होता एवढा बॉल लांब तरी पण बॅट मारला वाटला बाउंड्री जाईल पण तिकडे फिल्डर होता आणि फिल्डरने बॉल अडवला सिंगल आलाय 5 मध्ये 8 झालेत 19 मध्ये 39 पाहिजे बघू चांगला शॉट टॅप मारलाय सिंगल झालाय पूर्ण आणि ओव्हर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 झालेत अजूनही 18 चेंडू मध्ये 38 धावा करायची गरज आहे साई श्रद्धा संघाला जर साई माऊली नी 18 मध्ये 38 थांबवला तर तो सेमीफायनलचा पहिला संघ असेल जो सेमीफायनल मध्ये जाणार उत्कृष्ट अशी गोलंदाजी सँडी याची फक्त 9 रन देताना आणि दुसरी ओव्हर घेऊन आलाय तो संतोष चांगला शॉट पण तेवढी चांगली फिल्डिंग उत्कृष्ट असं क्रिकेट चांगला बॉल चांगला शॉट तेहून चांगली फिल्डिंग 1 ओव्हर 1 बॉल 10 रन ऋषी ओ हो जमिनीला लागत गुदगुल्या करत 4 धावा सुरेख ओ काय फटका ओ घुटना वाकवला रिव्हर्स घुटना हॅलो उत्कृष्ट अशी फलंदाजी काय कॅमेरावर काय पाटील केदार देसाई याची सांगताना का मी काल मॅन ऑफ द मॅच घेतलाय तेच हे करून दाखवताना मोठ्या सामन्यामध्ये उत्कृष्ट सुरेख चांगला फटका ऋषी 1 ओव्हर 3 बॉल 15 अजूनही चांगली बॅलन्सिंग प्रॉपर मॅच चालू आहे क्वार्टर फायनलची
काहीच नाही सांगू शकत की कोणत्या बाजूला जात आहे. प्रत्येक बॉलवर मॅच सामना पलटोय. कधी डॉट येतोय, सिंगल येतोय, 4 पण जात आहेत. उत्कृष्ट अशी मॅच चालू आहे क्वार्टर फायनलची. अरे गच्चाड, एकदम गच्चाड. ये क्या हो गया. मोठा गडी प्रज्वल जर आउट झाला असता ना तर 50% गेम साई माऊली जिंकली असती. पण आता मोठा प्लेअर आहे ग्राउंड मध्ये, तो आतापर्यंत फॉर्म मध्ये नाही आलाय, पण हा सामना असा आहे तो जिंकवू शकतो आपल्या टीमला. बघूया काय करतोय प्रज्वल. ओ हो डॉट बॉल. बॅट्समनची चांगली स्पोर्ट्समॅनशिप स्वतःहून दाखवताना की माझी बॅट लागलाय. मिड विकेटच्या दिशेने मारलाय सिंगल. सेन्सिबल क्रिकेट या सामन्यामध्ये आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट चालू आहे. अजूनही 12 चेंडू मध्ये 30 धावा करायचे आहेत. म्हणजे एका ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने धावा करायच्या आहेत कंपल्सरी. आणि या सामन्याचा एक रूल आहे का कंपल्सरी चेस. आपण कालच्या दिवसात बघितलं असेल 3 चेंडूमध्ये 1 धावा करायचे होते, तेही नाही निघाले. म्हणून कंपल्सरी चेसच्या या नियमामुळे बॉलिंग टीम जिंकलेली आहे. मारी होता तो बॉलर ज्याने 3 बॉल 1 न काढून हॅट्रिक घेतलेली होती. आणि पुढची ओव्हर घेऊन आलाय तो सिद्धांत. अक्षित गायकवाड इथे स्टेजशी संपर्क साधायचा आहे जरा. नवीन बॉलर Please. आलाय तो सिद्धांत समोर केदार. 7 मध्ये 9 ओव्हर खेळताय तो केदार. एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय करतो. ओ सुरेख फटका. नो बॉल, नो +4 आणि 5 धावा. अवंतर काय खेळलाय केदार. मी आहे, मी करेल, मी करून दाखवेल आणि मी माझ्या टीमला जिंकून दाखवेल हा दाखवतोय केदार. अजूनही 12 मध्ये 25 एक दर चेंडूवर 2-2 धावा करायचे. जर केदार आणि प्रज्वल आतापर्यंत एक पण बाउंड्री आला नाही, पण तो टिकला तर तो शेवटपर्यंत मॅच काढून जाईल एवढी गॅरंटी आहे. आणि अशी बॅलन्सिंग 12-25 नो बॉल खूपच महागडा सापडला. 5 रन आले या बॉलवर. ओहो सुरेख वाटतं. चांगली फिल्डिंग आणि सिंगल आवाज आलाय पूर्ण. अजूनही 11 चेंडू मध्ये करायचे 24. मॅच बॅलन्सिंग आहे. 50% बॉलिंग टीम कडे पण आहे, 50% बॅटिंग टीम कडे पण आहे. पण आता बॉलिंग मार्गावर आहे सिद्धांत. ओ गुडना वाकवला, मारायचा प्रयत्न पण कनेक्ट झाला नाही. ओव्हर चांगला बॅकअप आणि सिंगल धावा झालाय पूर्ण. नक्कीच इथे हिट लागला असतं तर प्रज्वलला परत मागे जावं लागलं असतं तंबूच्या दिशेने. थोडा लेझी. चांगलं माइंड. अक्षित गायकवाड 2 ओव्हर 2 बॉल 24. अजूनही 10 बॉल मध्ये 23 धावाची आवश्यकता आहे. ओम साई कैवारीचे टीम ओनर. चांगला फटका. शॉट पण तेवढीच चांगली फिल्डिंग. ओ लक्ष नाही दिला पण रन आउट झाला असता तर केदार सारखा मोठा बॅट्समॅन आउट झाला असता. केदार आतापर्यंत ग्राउंड मध्ये आहे तेव्हापर्यंत मॅच जमीची बाजू बघायला गेले ना तर आतापर्यंत एक पण गडी बाद नाही झालेला. पण आता एक रनआउटचा गडी बाद झालाय तो प्रज्वल. स्वतःहून आत्महत्या करताना प्रज्वल आत्महत्या केलाय. अजून आता नवीन बॉलर बॅट्समॅन आलाय, त्याचं नाव आहे अनिकेत, ज्याला एका ओव्हर मध्ये 22 रन आलेत. तो 22 जर वसूल केले त्यांनी तर तो मॅच जिंकू शकतात. कारण 9 मध्ये 22 पाहिजेत. जर त्यांनी त्याचे 6 बॉल खेळून 22 केले तर त्याचे ते 22 रन मायनस होतील. छान. कॉमेंटेटरने थोडासा उत्साह हो, हो, कमी हो, करायचा नक्कीच. थोडासा प्लीज. सॉरी. तुमचं पहिलं पर्व आहे, आता मजा करणार, मग कधी मजा करणार भाऊ. उत्कृष्ट असा फटकार पण तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि
शेवटचा चेंडू सामना बॉल झाले ते 26 सॉरी धावा झाल्या ते 26. आता तर नक्कीच बघितलं जाईल तर 7-21 म्हणजे गोलंदाजी आणि टीमकडे हा सामना झुकलेला आहे. परंतु दोन्ही मॅन ऑफ द मॅच चे प्लेयर अजून आहेत क्रीजवर. 7-21 एक बाउंड्री सवी आहे. आणि हा षटकार बॉक्स क्रिकेटचा आत्महत्या. बाद थोडक्यासाठी आउट झालाय. माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला उत्कृष्ट ओसरे. माझ्या सुंदर डीजे डोईवरी भरली घागर रे डीजे दादूस. डीजे दादूस इन द मिक्स. रस्त्याला अडवून आणि थोडा ब्रेक घेऊन परत आलेले आहेत ते आपले डीजे दादूस. थोडेसे पोलीस आलेले त्यामुळे थोडस आपण व्यत्यय आलेला डीजेला. परंतु एनर्जी घेऊन पुन्हा आलेले आहेत डीजे दादूस. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये थँक्यू. बॉलिंग टीम आणि 5 मध्ये 21 म्हणजे जरी इथून 5 चौका आले तरी फिल्डिंग टीम मॅच जिंकत आहे जिथपर्यंत काही एक्स्ट्रा येत नाही. आणि पहिली आलेली आहे चौकार 4-17. आणि अशा प्रकारे 3 बॉल मध्ये 16 धावाची आवश्यकता आहे ती बॅटिंग टीमला. इथे फक्त औपचारिकता बाकी असं सांगायला काही. पुढची मॅच असेल ती साई प्रष्टा विरुद्ध टाकी पाडा. श्री प्रस्ता वाईटचा चेंडू माफ करा श्री प्रस्ता विरुद्ध टाकी पाडा. लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्या. ही मॅच संपता सांगता अरे वा नो आणि षटकार. श्री प्रस्ता डायरेक्ट बोलू का जर आले नाही तर पेनल्टी लागेल. श्री प्रस्ता आपलं एक प्रतिनिधित्व करणारा प्लेयर किंवा ओनर कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा लवकरात लवकर. या मॅचचे 2 बॉल असतील त्याच्या आधी. हॅलो hello 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 आणि फक्त औपचारिकता राहिली आहे ती या मॅच मध्ये. सुंदर षटकार आणि हा केदार बाद मोठा फलंदाज. आणि इथे नक्कीच साई माऊली या संघाने सेमीफायनल मध्ये मजल मारलेली आहे आणि आपल्या या टुर्नामेंटची पहिली सेमीफायनलिस्ट बघायला भेटेल ती साई माऊली. शेवटचा चेंडू आणि इथे सुंदर आणि इथे संपलेली आहे
साई माऊली संघाने धडक मारलेली आहे ते सेमीफायनल मध्ये. माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे माझ्या आणि गोट्या अंपायर. घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे तुझी मंदिरी पूजा करी. थँक्यू डीजे थांबवतो एक मिनिट. चला पाटील ब्रदर्स कॅप्टन आणि मना 11 कॅप्टन लगेच या टॉस साठी.